श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज होती धनतेरस आणि धनतेरसला मी धनाला इथं आंघोळ घालून घेतली, कारण आजच आम्हाला गावाला जायचं होतं आणि गावाला गेलं की आमच्या दोघांचे एकदम फाटाफूट होऊन जाते आणि आंघोळ वगैरे घालणं होईल की नाही तिथे गेलंच म्हणून मग तिकडे जायचं काही ठेवलं नाही. इथंच आंघोळ वगैरे घालून घेतली, कारण गावी गेलंच धना तिकडे जातो, मी इकडे गाव माहेरी असते आणि शक्यतो आम्ही सोबत गावी गेलंच होतच नाही सोबत एकत्र, आणि 2-3 दिवसात काय काय करायचं. मग इथं आपण जिथं राहतो त्याच घरी आंघोळ वगैरे घालून घेतली आणि त्यांना ओवाळून सुद्धा घेतलं. आणि शिवम तर आमचं धनतेरसचं गिफ्टच आहे, त्याला धनतेरसला आंघोळ वगैरे घालून ओवाळून सुद्धा घेतो आम्ही. तर त्याच्या बहिणीनं म्हणजे देऊन त्याला मस्त असं सकाळी सकाळी उठणं लावलं. यावर्षी देऊ मस्त अशी उठणं लावत होती, तिला एकदम माती चिखल खेळायला तर आवडतं, ती सुद्धा उठण्याला सुद्धा चिखलासारखं समजत होती. भावाला तिनं मस्त असं मागून पुढून त्या उठण्याने हे केलं, चोळून वगैरे घेतलं आणि आंघोळ वगैरे घालून घेतली. खरं तर शिवमला ओवाळते मी सुद्धा धनतेरसच्या दिवशी, कारण शिवम धनतेरसच्या दिवशीच झालेला आहे, पण आता दिव झालेली आहे तर दिवच ओवाळून घेते, ती आंघोळ वगैरे घालते. आणि हा लाडू जो आहे तो भावाला खाण्याऐवजी तिला जास्त खायला आवडला, ओवाळून वगैरे घेतला तर खाऊ घालायच्या अगोदर ती जास्त खात बसली होती. त्याच्यानंतर मी देखील आमच्या शिवमला ओवाळून घेतला आणि झालं गावाला जायचा टाईम झाला होता. सगळं आवरून वगैरे घेतलं आणि शेवटी दारात तिथं दिवा लावून घेतला आणि मग आम्ही निघालो होतो गावाकडे जाण्यासाठी. गावाकडे जाण्याची भली मोठी धावपळ असते, जायचं तर असते 2-3 दिवसासाठीच, पण घेतलं सगळं आवरून वगैरे जावं लागते. चलो बाय, भेटू.